झाले ते एक फुटबॉलपटू होते. त्यांनी एशिया कपमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले होते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अशोक केळकर भाषा पुरस्कार 2022 कोणत्या संस्थेसाठी मिळाला? तर अशोक केळकर भाषा पुरस्कार 2022 हा महाराष्ट्र साहित्य परिषद यांना अशोक केळकर भाषा पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मराठी भाषेसाठी दिलेले लक्षणीय योगदान आणि कार्याबद्दल राज्य शासनाने सुरू केलेल्या भाषा वैज्ञानिक आणि साहित्यिक डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या मराठी भाषा अभ्यासक महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. 2 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे 27 फेब्रुवारी 2023 रोजी हा पुरस्कार देण्यात येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, कविवर्य मंगेश पडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 कोणत्या संस्थेसाठी जाहीर झालेला आहे? तर कोकण साहित्य परिषद रत्नागिरी यांना कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, श्री पुंडलिक भागवत पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झालेला आहे? तर श्री पुंडलिक भागवत पुरस्कार हा ग्रंथालय प्रकाशन यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलच्या प्रतिमेचे अनावरण केलेले आहे? तर अलीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फिजी या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, युट्यूबचे नवे सीईओ म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर युट्यूबचे नवे सीईओ म्हणून नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सुसान वोनिकी यांची जागा घेतील. युट्यूबचा जर विचार केला त्याची स्थापना झाली होती 14 फेब्रुवारी 2005 रोजी. मुख्यालय USA कॅलिफोर्नियामध्ये. यातले संस्थापक आहेत स्टीव्ह चेन, चार्ल्स हर्ले आणि जावेद करीम यांनी हे युट्यूब लॉन्च केलेले होते. 2006 मध्ये गुगलने युट्यूबला विकत घेतलेले होते. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर सत्य नडेला हे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय सेनाचे उपप्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलीकडे भारतीय सेनाचे उपप्रमुख म्हणून MV सुरेश चंद्रकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते BS राजू यांना रिप्लेस करतील. इंडियन आर्मीचा जर विचार केला तर याची स्थापना झाली होती 1895 मध्ये. हेडक्वार्टर आहे नवी दिल्लीमध्ये आणि याचे प्रमुख आहेत मनोज पांडे आणि याचे आता उपप्रमुख झालेले आहेत MV सुरेश चंद्र कुमार. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान शेतीला चालना देण्यासाठी देशासोबत करार केलेला आहे? तर भारत आणि चिली यांच्या दरम्यान शेतीला चालना देण्यासाठी एक करार करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये सुजलाम सुफलाम जल अभियानाचा 6वा भाग सुरू करण्यात आलेला आहे? तर अलीकडे गुजरात या राज्यामध्ये सुजलाम सुफलाम जल अभियानाचा 6वा भाग सुरू करण्यात आलेला आहे. भूजल स्तर वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्याचा 6वा भाग आता गुजरातमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. गुजरातचा जर विचार केला तर राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत भूपेन पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रमुख नॅशनल पार्क आहेत गीर, वंसदा, ब्लॅकबक आणि मरीन इत्यादी नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता भारतीय खेळाडू 100वा कसोटी सामना खेळणार आहे? तर अलीकडे चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 100वा कसोटी सामना खेळणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो मी आज आणि उद्या थोडं बाहेर असल्यामुळे आपण आजचे प्रश्न हे थोडक्यातच थोड्याच कालावधीमध्ये आपण या योजने थोड्याच कालावधीमध्ये आपण म्हणजे प्रश्नासाठी डिटेलमध्ये न गेल्यामुळे हे होते आजच्या दिवसाचे महत्त्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोणत्या राज्यामध्ये कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, तर याचा राईट आन्सर होतो महाराष्ट्राची जी राजधानी आहे मुंबई या ठिकाणी कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.